मुंबईचा जो आपला प्रदेश आहे तेवढा सुद्धा तो झारखंड नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या महाराष्ट्रामधनं दिल्लीला जाणारा जो टॅक्स आहे तो सगळ्या राज्यांपेक्षा 5 पटींनी जास्त जातो. हा जो दुबे कोण जो आहे त्याचा बोलविता धनी कोण आहे तो बघायलाच लागेल. त्यानंतर ज्या पद्धतीने केडियासारखा किडा बाहेर आला तेव्हाच मी सांगितलं होतं की अनेक किडे आता बाहेर येतील. कारण राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे जेव्हा एक होत आहेत म्हटल्यानंतर बुडाला आग लागली आणि त्या आग लागल्यानंतर त्याचे परिणाम आता दिसायला लागले. राज्यातले एक आमदार आशिष शेलार कालच त्यांनी बाईट दिली. त्यांनी मनसैनिक शिवसैनिक यांना दहशतवाद्यांबरोबर जोडलं. तेव्हा मी असं म्हटलं की जे दहशतवादी ठरवून हिंदूंना मारलं आणि ते पण पुरुषांना, हा डाव नक्की कोणाचा होता? ते जे दहशतवादी होते 1.5 तास ते थैमान घालत होते तेव्हा सिक्युरिटी कुठे गेली होती? त्यानंतर लगेच 1.5 तासानंतर हे सगळं मीडियाच्या किंवा त्या लोकांच्या सांगण्यावरनं मी बोलते. त्याच्यानंतर त्या संपूर्ण 250 मीटर किंवा लगेच ते दहशतवादी गेले कुठे? दहशतवादी पाताळात गेले, स्वर्गात धाडले, कुठे समुद्रात गाडले, कुठे गाडलं त्यांना? का त्यांना अजून पकडलं गेलं नाही आणि देशासमोर आणले गेले नाही आहेत? ज्या महिलांचं सिंदूर काढून घेतलं या नतद्रष्ट नालायक लोकांनी, नंतर ह्याच भारतीय जनता पार्टीच्या यांनी सिंदूर वाटप, हो या सिंदूरची किंमत अनेक पिक्चरच्या एका वाक्यात सांगितली आहे. हा सिंदूर कमजोर नाही आहे आणि तो सिंदूर कोणीही वाटण्यासारखा नाही आहे. तिथे पण महिलांची थट्टा केली गेली. एवढं सगळं होत असताना जाणून बुजून 1ली ते 4थी हिंदी भाषा आणली. खरं हिंदी 5वी पासून सगळ्यांना आहे. आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही. आमची जी सक्ती आणली गेली अनिवार्य त्या गोष्टीला विरोध होता सगळ्यांचाच, आमचाच नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नाही किंवा राजसाहेब ठाकरे यांचा नाही, तो विचारवंतांचा, कलाकारांचा, मराठी कलाकारांचा. त्यानंतर जे शिक्षण पद्धत कायम बघत आलेले आहेत त्या सगळ्या लोकांनी विरोध केला. आणि त्या लहान मुलांवर ज्याला मातृभाषा कळायला थोडी वेळ लागेल त्याच वेळेला हिंदी सारखी असलेली भाषा, त्याचे उच्चार लिहिणं हे जवळपास सिमिलर आहे. तर ते हा लिपी ती गोंधळ होऊ नये त्या लहान मुलांमध्ये. पहिलं त्याला घोटून मातृभाषा मराठी येऊ देत, मग त्याला हिंदी 4थी 5वी पासून आपण देतोच आहे. याच गोष्टीला होतं. राईचा पतंगड कसा बनवायचा तो बाबा भारतीय जनता पार्टी. मुळात इतकं नीच बोलणं हे याचं कारण असं आहे की इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना, मुलांना, तरुण पोरांना लढवत राहायचं, भिडवत राहायचं, त्यांना रस्त्यावर आणायचं. त्यांनी कधी रोजीरोटीबद्दल बोलायचं नाही, घरांबद्दल बोलायचं नाही. आणि सगळं जे आज चाललं आहे महाराष्ट्रात किंवा मुंबईत ते अदानीच्या घशात कसं घालायचं. म्हणजे मी कायम एक उदाहरण देते. म्हैस पळवायची असेल ना तर घंटा विरुद्ध दिशेने वाजवायची आणि म्हैशीला वेगळ्याकडनं पळवायचं. तसं विकास इकडे दाखवायचा पण विकास भलत्याच्याच घशात घालायचा. हे अदानी सोंग जे काय महाराष्ट्रात चाललं आहे ते फार चांगलं चित्र नाही.
आणि ज्या पद्धतीने मराठीचा अभिजात दर्जा दिल्यानंतर मराठी भाषेबद्दल असूया निर्माण होते, ते जे राज्यात बसले, जे केंद्रात बसलेत, त्यांनी ह्याची दखल घ्यायलाच पाहिजे. कारण कालच आशिष शेलारांनी सांगितलं की मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे, असायलाच हवा. त्याबद्दल खरंच थँक्यू. पण अदर भाषिकांकडे जर डोळे वर करून बघाल, मग आता डोळे काय घसा फोडून बोललाय, दारडा आवळायला जाणार आहात का? आणि तुम्हालाही बोललंय, आम्हाला त्या आम्ही काय सगळे जगे आम्ही नाही घालून घेणार. तुम्हालाही बोललंय की आमच्या तुकड्यावर जगतायत. मग तुमचं बालपण मुंबईत गेलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांचं बालपण नागपुरात गेलंय, म्हणजे महाराष्ट्रात गेलंय. मग आपण ह्यांच्या तुकड्यावर जगतो. मग आमच्या पूर्वजांनी काय केलं? आमच्या पूर्वजांनी 105 जे हुतात्मे दिले. दुबेंचा बोलविता धणी कोण आहे ते पाहावं लागेल, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. दुबे यांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.